गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत. समोर दिसत असेल तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन आहे, शालेय स्तरावरील सध्याची राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पाठ्यपुस्तके कोणत्या आराखड्यानुसार लिहिली गेली आहेत? तर खाली ऑप्शन आहेत, तर योग्य असं ऑप्शनची निवड तुम्हाला यामध्ये करायची आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. बी ऑप्शन आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2011, त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडा 2000. बघा आता योग्य आन्सर द्यायचे. आता याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. काय असणार आहे योग्य असं आन्सर? प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा बी ऑप्शन अगदी बरोबर सांगताय तुम्ही की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हे याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, बी ऑप्शन राईट 2005. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पहा, शिक्षकांनी वर्गात एका पाठ्यघटकाचे अध्यापन करून त्यावर आधारित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना उत्तर आली नाही, याचा अर्थ डॅश डॅश. तर खाली ऑप्शन आहेत पहा. शिक्षकांनी अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर केला नाही, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन पद्धतीनुसार अध्यापन केले नाही, विद्यार्थ्यांच्या मानसिक वयानुसार तो घटक अवघड होता, आणि विद्यार्थ्यांना शिक्षकाचे अध्यापन आवडत नसेल. काय येणार आता याचं जे काही ऑप्शन आहे ते? पाठ्यघटकाचं अध्यापन करून देखील त्यावर आधारित प्रश्न विचारले असता त्यांना उत्तर आले नाही, याचा अर्थ काय आहे? हा येस, बी ऑप्शन बरोबर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन पद्धतीनुसार अध्यापन केलं नाही, म्हणजे त्यांना आकलनच झालं नाही. जे काही शिक्षकांनी शिकवलं आहे ते त्यांना समजलंच नाहीये. आकलन होणे म्हणजे काय? म्हणजे समजणं. तर त्यामुळे बी जे ऑप्शन आहे ते इथे राईट असणार आहे. त्यामुळे त्यांना त्याचं उत्तर आलेले नाहीत. पुढचा क्वेश्चन बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तुमच्या एक्झाम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकांनी विचारलेला खालीपैकी कोणता प्रश्न हा मुक्त स्वरूपाचा आहे? 10चा घन सांगा, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला, पाण्याचे गुणधर्म सांगा, आणि गोदावरी नदी कुठे उगम पावते? मुक्त स्वरूपाचा प्रश्न आहे. कोणता आहे? ओपन एंडेड क्वेश्चन ज्याला म्हणू आपण. नाही, ए नाही येणार. 10चा घन सांगा. याचा आन्सर सी अगदी बरोबर आहे की पाण्याचा गुणधर्म सांगायचे. तर हा मुक्त स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. तर आन्सर काय यायचं? सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकाने अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा उपयोग करावा. कारण का करायला पाहिजे शैक्षणिक साहित्याचा उपयोग शिक्षकांनी? तर विद्यार्थ्याला अध्यापनातून अभिरुची निर्माण करता येते,
विद्यार्थ्याला अध्यापनातून आनंददायी पद्धतीने अध्ययन होते. विद्यार्थ्यांचे पाठ्यघटकाविषयी आकलन चांगले होते. आणि डी वरीलपैकी सर्व. का करायला पाहिजे शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याचा उपयोग शिकवताना? टीचिंग एड्स जे काही शिकवताना दाखवले जातात, तर त्याचा उपयोग का केला पाहिजे? येस, तर वरील सर्व जे काही आन्सर आहेत, तर ते सर्व बरोबर आहेत. जे काही ऑप्शन आहेत वरील, तर हे सगळे ऑप्शन बरोबर असलेले आहेत या क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट, शिक्षकाने अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष करावं? विषयाची जीवनाशी सांगड घालणे, विषयांची संकल्पनात्मक पातळी जाणणे, विद्यार्थ्यांचा सामाजिक वर्ग व गट जाणणे, आणि डी विद्यार्थ्यांना अध्यापनात सहभागी करणे. की काय सांगितलं आहे की कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे शिक्षकांनी? कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे? हा, आन्सर सांगायचं आहे याच. कोणत्या बाबींकडे शिक्षकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे? हा, तर सी ऑप्शन अतिशय बरोबर आहे. तुम्ही जे सांगतायत ते की विद्यार्थ्यांचा सामाजिक वर्ग आणि गट जाणणे, जे काही स्टेटस आहे त्यानुसार शिक्षकांनी शिकवलं पाहिजे का, अध्यापन केलं पाहिजे का नाही, तर त्यामुळं या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि निपक्षपातीपणे अध्यापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हे बघा प्रत्येकाने आन्सर द्यायचं आहे आता. खूप थोडे दिवस शिल्लक आहेत तुमच्याकडे, त्यामुळे सगळ्यांनी जवळजवळ प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अध्यापनातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिकृती तयार करून घेणे हे डॅश डॅश स्वरूपाचे कौशल्य विकसित करते. ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक की आध्यात्मिक? कोणतं कौशल्य आहे? प्रतिकृती तयार करून घेणे. हा, सी ऑप्शन म्हणजे क्रियात्मक स्वरूपाचं कौशल्य विकसित, कृतीयुक्त अध्यापन पद्धती इथे उपयोगात आणली जाते. यामुळं क्रियात्मक हे ऑप्शन इथे राईट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. गणित, विज्ञान, भूगोल या विषयांसाठी प्रयोगशाळेचा वापर करणे यातून डॅश डॅश हे तत्व जोपासले जाते. तात्विक शिक्षण, कृतीतून शिक्षण, बौद्धिक शिक्षण की तार्किक शिक्षण? काय येणार आहे आन्सर? हा, येस, कृतीतून शिक्षण. नाही ना, तार्किक नाही येणार ना, हा ना, कृतीतून शिक्षण हे इथं राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन म्हणजे बी ऑप्शन राईट आहे. कृती केली जाते ना यामध्ये. त्यामुळे कोणती पद्धती पूरक ठरते? संश्लेषण, विश्लेषण, व्याख्यान की कथन?
संकल्पना परस्परांना जोडण्यासाठी. हम्म हा यस, ए ऑप्शन ए ना. संयोजन करणे म्हणजे जे काही भाग आहेत तर ते त्यांना एकत्र करणे, तर ही संश्लेषण पद्धती आहे. आणि पृथक्करण पद्धती म्हणजे काय? भागशः शिकवणे, याला पृथक्करण असं म्हणलं जातं. दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका तुम्ही. हम्म विश्लेषण किंवा पृथक्करण जे काही आहे, तर पृथक्करण म्हणजे काय? तर भाग करणे, छोटे छोटे भाग करणे. आणि संश्लेषण म्हणजे जे काही भाग आहेत तर त्याचं एकत्रितकरण करणे. हम्म म्हणजेच काय आहे? अध्यापनातील विविध संकल्पना परस्परांना जोडण्यासाठी खालीलपैकी संश्लेषण पद्धती ही पूरक ठरते. तर यामध्ये ए ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, अध्यापन मनोरंजक पद्धतीने करण्याचा फायदा खालीलपैकी कोणता? विद्यार्थ्याच्या ज्ञानात वृद्धी होते, विद्यार्थी चिंतन प्रक्रियेचा विकास होतो, विषयाची गोडी विद्यार्थ्यात निर्माण होते, वरीलपैकी सर्व. काय येणार आता? कोणतं ऑप्शन इथे राईट आहे? काय आहे याचं आन्सर? काय येणार? नाही, ए नाही येणार ना. हम्म हे पा, अध्यापन मनोरंजक पद्धतीने शिकण्याचा पद्धतीने करण्याचा फायदा खालीलपैकी कोणता होतो? तर वरीलपैकी सर्व येणार की नाही ते. हम्म मनोरंजक पद्धतीने शिकवल्यानंतर काय होतं? तर ज्ञानामध्ये भर पडते. हम्म हे ऑप्शन बरोबर आहे. चिंतन प्रक्रियेचा विकास होतो. त्याच्यानंतर विषयात गोडी निर्माण होते. म्हणजे मनोरंजक पद्धतीने शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण होतो. मग हे सगळेच सगळेच बरोबर येणार आहे ना. वरीलपैकी सर्व येणार आहेत. हम्म त्याच्यामुळे डी ऑप्शन हे इथं राईट आन्सर आहे. जेव्हा जो काही शिक्षक आहेत अध्यापन करत असताना मनोरंजक पद्धतीने जर त्यांनी अध्यापन केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. टिक करता येत नाही आहे काय? हो ना, हे डीच ऑप्शन राईट आहे ना. काय म्हणलं तुम्ही? एकच मिनिट हा. हे डी ऑप्शन बरोबर आहे. एक मिनिट हा, तुम्ही काय मेसेज टाकलाय तो एकदा मला रीड करू द्या. खूप सारे मेसेज येतात आणि प्रत्येकाला ते ओपन करून बघायला ना खूप वेळ जातो मला. काय टाकलं आहे? परत रिपीट टाकलं तर बरं होईल. कॉपी पेस्ट करा बरं पटकन, ते शोधत राहण्यापेक्षा. हम्म पुढचा क्वेश्चन घेऊ तोपर्यंत आपण. शिक्षकाच्या शिक्षकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टासंदर्भात खालीलपैकी कोणते चॅटिंग करता येत नाही आहे? आता सध्या चॅटच करतात ना तुम्ही मला. बरं, आपण नंतर पाहूया. आता लास्टला जे काही प्रॉब्लेम आहेत तुमचे, एक 2-3 म्हणजे मिनिटं राहिले असताना आपण बघूयात ते. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन बघूया की शिक्षकाच्या अध्यापनाच्या
उद्दिष्टासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर अध्यापन उद्दिष्टे शैक्षणिक ध्येयांवर अवलंबून असतात. उद्दिष्टे अध्यापनाची व्यावहारिक जीवनाशी सांगड घालण्यास उपयुक्त ठरतात. अध्यापन उद्दिष्टे ही तात्कालिक व संकुचित स्वरूपाची असतात. उद्दिष्ट ही तात्विक व मनोवैज्ञानिक स्वरूपाची असतात. चुकीचं विधान सांगायचं यामध्ये कोणतं आहे ते. सी ऑप्शन बरोबर आहे पहा. ही संकुचित स्वरूपाची असतात का, तात्कालिक असतात का उद्दिष्ट? हे बाकीचे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. परंतु म्हणजे काय थर्ड ऑप्शन आहे. काय सांगितलंय त्यांनी की उद्दिष्ट हे तात्कालिक असतात आणि संकुचित असतात का अध्यापनाची? तर नसतात. तर त्यामुळे हे सी ऑप्शन हे इथे बरोबर आहे. चुकीचं विधान आपल्याला सांगायचे. बाकीचे सर्व जे आहेत ते बरोबर आहेत इथे. तर त्यामुळे सी ऑप्शन हे राईट आहे. पुढचा क्वेश्चन. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयांचे अध्यापन डॅश डॅश असावे. शिक्षक केंद्रित, माध्यम केंद्रित, बाल केंद्रित की अभ्यासक्रम केंद्रित? कसं असावं? कसं असलं पाहिजे? हा, बाल केंद्रीय असलं पाहिजे. हा, बरोबर आहे. बाल केंद्री किंवा विद्यार्थी केंद्री. हे आन्सर इथं बरोबर आहे. म्हणजे जे पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. अभ्यासक्रम निर्मितीचा आधार डॅश डॅश असावा. राष्ट्रीय गरजा, सामाजिक गरजा, व्यावहारिक गरजा की वरीलपैकी सर्व? कोणता आवश्यक आहे अभ्यासक्रम निर्मितीचा आधार? डी ऑप्शन. डी ऑप्शन हे राईट आहे. या अभ्यासक्रम निर्मितीचा आधार हे वरीलपैकी सर्व असला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे एका ह्याच्यावर एकच क्वेश्चन येतोय, म्हणजे आता क्लिअर आणि मोठ्या अक्षरात दिसत असेल सगळ्यांना. म्हणजे जे काही आधी 2-3 क्वेश्चन मी घेत होते तर ते बारीक दिसत होतं अक्षर, पण आता सगळ्यांना क्लिअर दिसत आहे ना? आवाज पण येतोय ना? पहा, सांगत जा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. शिक्षकाकडे खालीलपैकी कोणते गुण असावेत? बघा, आता तुम्ही शिक्षक आहात, कोणकोणते गुण आवश्यक आहेत बघा आता तुमच्याकडे. तर विषयाची अभिरुची, बालमानसशास्त्राचे ज्ञान, अध्यापन कौशल्य आणि भेदभावात्मक वर्तन. जेव्हा आपण बघतो तर आपल्याला एका क्षणात वाटतात हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत, परंतु जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, सॉरी 4 नंबरचा ऑप्शन आहे, भेदभावात्मक वर्तन, तर हे नाहीये. पक्षपातीपणा करता का? भेदभाव करता का तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये? तर ते नाही. हे गुण असायला पाहिजे का? तर त्यामुळे वरीलपैकी जे काही फर्स्ट ऑप्शन आहे, जे तुम्ही आन्सर देतायत की ए, हे ए ऑप्शन इथे बरोबर आहे. म्हणजे विषयाची अभिरुची, बालमानसशास्त्राचे ज्ञान आणि अध्यापन कौशल्य, तर हे गुण असले पाहिजेत शिक्षकांमध्ये. पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशीलतेवर अधिक भर देते? प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, क्रीडन पद्धती, वरीलपैकी सर्व? कृतीशीलतेवर भर देते. कोणती पद्धती भर देते आता कृतीशीलतेवर? कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे. वरीलपैकी सर्व. ही प्रायोगिक पद्धतीमध्ये पण कृती केली जाते. त्याच्यानंतर प्रकल्प पद्धतीमध्ये देखील जे काही प्रकल्प दिले जातात आणि समूहाने करायला सांगितले जातात, तर त्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असतो.
आणि क्रीडन पद्धतीमध्ये देखील, खेळामध्ये देखील. म्हणजेच वरीलपैकी सर्व ऑप्शन हे राईट आहेत. काय येणार आहे मग याचा आन्सर? याचा आन्सर येणार आहे डी. पुढचा क्वेश्चन. प्रत्येक अध्यापन विषयाची संरचना डॅश डॅश असते. एकच असते, वेगवेगळी असते, अंशतः एकच, यापेक्षा वेगळी. अध्यापनाची संरचना बघा कशी असते. वेगवेगळी असते. बी ऑप्शन राईट आहे. बघा तुम्ही खूप लवकर सगळेजण आन्सर देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे नक्की तुम्हाला जे काही टेट एक्झाम मध्ये आहे चांगले मार्क पडतील. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहा, ऐका, कृती करा व समजावून घ्या या बाबींवर आधारित अध्यापनाची पद्धती कोणती? प्रयोगशाळा पद्धती, क्रीडन पद्धती, प्रकल्प पद्धती, वरीलपैकी सर्व. कोणती आहे? बघा काही जण अ म्हणतायत, काही जण ड म्हणतायत. नेमकं सांगा आता कोणतं येणार आहे आन्सर याचं? वरीलपैकी सर्व. पाहायचं, ऐकायचं, कृती करायची, समजून घ्यायचं. वरीलपैकी सर्व म्हणजे डी ऑप्शन ही राईट आहे. कधी कधी असे कन्फ्युज करणारे क्वेश्चन टाकले जातात. पुढचा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांचे पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे आणि पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार नवीन अनुभव दिले जातात. तर ते कोणत्या सूत्रामध्ये असं केलं जातं? जी काही सूत्र बघितली आपण अध्यापनाची. हे पहा, जे ड सांगतायत ना, ड ऑप्शन नाहीये. ड ऑप्शन मध्ये काय आहे? पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. म्हणजे पृथक्करण म्हणजे काय? भाग करून शिकवायचे, छोटे 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 भाग करायचे आणि नंतर शिकवायचे. समजा आपण आता व्याकरण शिकतोय. तर व्याकरण शिकवत असताना मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ठीक आहे ना. तर असं भागशः शिकवणे यालाच पृथक्करण असं म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? पृथक्करण म्हणतात. आणि संश्लेषण म्हणजे काय? तर या सगळ्यांचा उपयोग करून म्हणजे नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, हो की नाही, या सगळ्यांचा उपयोग करून एक वाक्य तयार होतं. म्हणजे सगळं एकत्रित करून जे काही शिक्षण दिलं जातं तर ते संश्लेषण असतं. या संश्लेषण या सूत्रामध्ये असतं. भागशः म्हणजे काय? तुटक पद्धतीने शिकवलं जातं. संश्लेषण जे काही भाग केलेले आहेत त्यांचा एकत्रित अभ्यास केला जातो म्हणजे संश्लेषण. मग कसं आहे का? पूर्वीचा अनुभव आहे. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टी, ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांना आपण जेव्हा प्रश्न विचारतो की नाही, पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्या बाबी माहितीत का नाही हे आपल्याला काढून घ्यायचं असतं विद्यार्थ्यांकडून. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? त्यांना प्रश्न विचारतो. आणि त्या आधारे मग त्यांना ज्या काही ज्ञात गोष्टी आहेत म्हणजे माहिती असलेल्या आहेत त्या आपण काढून घेतो. म्हणजे त्यामध्ये काय आहे? तर पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार काय केलं जातं? नवीन अनुभव प्रदान केले जातात. म्हणजे ज्या काही ज्ञात गोष्टी नाहीयेत. म्हणजे असं कोणतं सूत्र आहे? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्या ज्ञात म्हणजे पूर्वीचे अनुभव म्हणजे ते त्यांना माहिती आहेत, असे ज्ञात आहेत. आणि अज्ञात म्हणजे काय? जे त्यांना माहित नाही ते नवीन अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. म्हणजे हे सूत्र म्हणजेच कोणतं? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे. तर हे
इथं सूत्र वापरलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे दाखवता न येणारी बाब, कल्पनाशील बाब, गुंतागुंतीची बाब, प्रत्यक्ष स्वरूपात दाखविता व समजावून सांगता येणारी बाब. काही मूर्त स्वरूपाची उदाहरणं असतात, काही अमूर्त असतात. तर मूर्त स्वरूपाची उदाहरणं म्हणजेच कोणती आहेत? हे आता काही जण म्हणतात की दाखविता न येणारे बाबी ह्या झाल्या अमूर्त गोष्टी झाल्या, ज्या आपण त्यांना दाखवू शकत नाहीत. परंतु मूर्त स्वरूपात ज्या गोष्टी आहेत तर म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवता येतात आणि समजून सांगता येतात. म्हणजेच डी ऑप्शन हे इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इयत्ता पहिलीच्या वर्गात विविध विषय शिकवताना देण्यात येणारी उदाहरणं ही डॅश डॅश असावी. मूर्त, अमूर्त, मूर्त व अमूर्त आणि कल्पनाशील. पहिलीच्या वर्गाला जेव्हा शिकवायचे तर तेव्हा कोणत्या स्वरूपाची उदाहरणं द्यावी लागतात? बरोबर आहे, ए ऑप्शन की मूर्त स्वरूपाची उदाहरणं द्यावी लागतात, म्हणजे जे काही प्रत्यक्ष त्यांना दिसतायत. ए ऑप्शन राईट आहे इथे. पुढचा क्वेश्चन, शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले गेले? मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, सोप्याकडून कठीणाकडे आणि पूर्णाकडून अंशाकडे. कोणतं सूत्र आहे आता? सांगायचे हा, काय येणार आहे याचं? ए म्हणतायत, कोणी डी म्हणतायत. योग्य सांगा. हा, तर याचं जे काही आन्सर आहे तर ते काय आहे? नाही, सी नाही येणार, एच येणार आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे. पुढचा क्वेश्चन, खालील अध्यापनाचे सूत्र कोणते सूत्र नाही? मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, कठीणाकडून सोप्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. कोणतं सूत्र नाहीये? आपले सूत्र झालेत ना, नीट व्यवस्थित वाचा तुम्ही. ए बरोबर आहे, सगळ्यांचं ए म्हणणं आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तो मागचा जो काही क्वेश्चन आहे ना, तर त्याच्यामधून आपल्याला असं सांगता येतं, हे पहा. तर विविध गोल दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर अध्यापनाचं सूत्र म्हणजे गोल दाखवायचा आहे आणि ही संकल्पना शिकवायची आहे. तर म्हणजे ज्या आधी ज्ञात आहेत गोष्टी, हो ना, तर त्या दाखवून परत त्यांना पुढची संकल्पना शिकवायची आहे. म्हणून काय येणार आहे? हे ए जे काही आहे ते बरोबर येणार आहे. म्हणजेच कोणता येणार आहे? मूर्ताकडून अमूर्ताकडे. मूर्ताकडून अमूर्ताकडे हे ऑप्शन बरोबर आहे. मी माझ्याकडून ज्ञाताकडून अज्ञाताकडे झालं ना चुकून, अनावधानाने झालं असेल तर ऑप्शन काय येणार? मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणजे मूर्त गोष्ट दाखवली आहे
त्याच्यानंतर त्यांना पुढील संकल्पना सांगायच्या आहेत. पुढचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये कोणतं आहे सूत्र? नाही, सूत्र कुठलं नाहीये हे सांगायचं. तर प्रत्येकाने बघा ए जे ऑप्शन आहे तर ते सांगितलं आहे. तर हे नाहीये, सूत्र कुठलं नाहीये. हे पहा, सगळे हे सूत्र आहेत, बरोबर आहे, परंतु एक एक जे काही सूत्र आहे तर ते त्यांनी काय केलं आहे, चुकीचं सांगितलं आहे. हा, राईट. विवो कोण आहे आणि सावंत यांनी देखील राईट आन्सर दिलेला आहे. की सोप्याकडून कठीणाकडे असतं. कठीणाकडून सोपं असतं का? लक्षात घ्या, हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, पूर्णाकडून अंशाकडे, पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे, ठीक आहे हे. परंतु कठीणाकडून सोप्याकडे असं शिकवतात का? शिकवत असताना कसं शिकवतात? तर पहिल्यांदा सोपं शिकवतात आणि सोपं आल्यानंतर कठीणकडे जातात. त्यामुळे बी ऑप्शन हे अध्यापनाचं सूत्र नाहीये, उलट सांगितलंय त्यांनी इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक अध्यापन करताना विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जात असतील तर ते अध्यापनाची कोणती पद्धती वापरत आहेत? विशिष्टाकडून सामान्याकडे, अवगामी पद्धत, उद्गामी पद्धत, प्रायोगिक पद्धत आणि प्रकल्प पद्धत. कोणती पद्धत आहे? विशिष्टाकडून सामान्याकडे. ए आहे का बी आहे सांगा बरं आता. ए कसं होणार आहे? बी. कोणी ए म्हणताय, कोणी बी म्हणताय, कोणी तर सी म्हणतायत. बघा, विचार करा. सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये. हा, बी राईट आहे, बरोबर आहे. तुम्ही जे काही आन्सर देतायत ते की बी जे काही आहे. आता बी मध्ये काय सांगितलं आहे? उद्गामी पद्धती. आता अवगामी पद्धतीमध्ये आपण काय बघितलं बघा, की नियमाकडून उदाहरणाकडे जातो आपण. अवगामी पद्धत पहिल्यांदा नियम शिकवले जातात आणि त्याच्यानंतर उदाहरणं दिले जातात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर उद्गामी पद्धतीमध्ये काय, पहिल्यांदा उदाहरण दिले जातात आणि नंतर काय केलं जातं? नियम सांगितले जातात. हा, तर त्यामुळे आता पहा, विशिष्टाकडून सामान्याकडे होणारी कोणती पद्धत आहे? तर ती असणार आहे कुठली? तर उद्गामी. बी ऑप्शन हे राईट आहे. विशिष्टाकडून सामान्याकडे. आधी विशिष्ट सांगितली जाते आणि नंतर सामान्य नियम असा करण्यात येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा. शिक्षण क्षेत्र बाल केंद्रित होण्यासाठी खालीलपैकी कोणते दृष्टिकोन उपकारक ठरला आहे? मानसशास्त्रीय, ऐतिहासिक, विश्लेषणात्मक आणि तार्किक. उपकारक ठरले आहे. हा, ए ऑप्शन मानसशास्त्रीय हे राईट आन्सर आहे. शिक्षण हे बालकेंद्रित होण्यासाठी जे काही ऑप्शन आहे ए मानसशास्त्रामुळे
मानसशास्त्रीय दृष्टिकोन हा काय उपकारक ठरला आहे किंवा उपयोगी ठरला आहे. कारण का, तर मुलांच्या ज्या काही आवडी-निवडी असतात किंवा गरजा असतात, किंवा जे काही मानसिक क्षमता असते, तर त्यानुसार जे काही शिक्षण दिलं जातं, तर त्यामुळे ते अधिक प्रभावी होत असतं. त्यामुळे ए ऑप्शन हे राईट आहे. आणि हे सगळा अभ्यास हा कशामध्ये होतो? मानसशास्त्रीय दृष्टिकोनामुळे होत असतो. तर त्यामुळे ए ऑप्शन राईट आहे. पुढचा, घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान लहान पाठ्य घटकात वर्गीकरण करून शिकवणे, यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? पूर्णाकडून अंशाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. ए ऑप्शन. पहिल्यांदा समोर गाभा ठेवला जातो, म्हणजे मुख्य जे काही त्याच्यामधला भाग आहे, तर तो पहिल्यांदा विद्यार्थ्यांसमोर ठेवला जातो आणि नंतर मग त्याचे लहान लहान भागात विभाजन केलं जातं. म्हणजे पूर्ण गोष्टी आधी मांडली जाते, नंतर अंशतः शिकवलं जातं छोटे छोटे. तर हे ए ऑप्शन राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विद्यार्थ्याचे वय, परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबींचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमताचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी कोणते अध्यापन सूत्र मदत करते? सामान्याकडून विशेषाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे. राईट आहे. तुम्ही जे देत आहेत ते सी ऑप्शन, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. सी ऑप्शन, म्हणजे क हे जे काही ऑप्शन आहे हे इथे बरोबर आहे. कळायला लागले? काही अवघड आहे, कळत नाही असं काही होतंय कोणाला? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतात, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला. पुढचा क्वेश्चन, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळे दाखवून त्यांच्यात कोणते मूल्य रुजवता येईल? वारसा मूल्य, सांस्कृतिक मूल्य, सौंदर्यात्मक मूल्य, वरीलपैकी सर्व. सगळेच ना, सगळेच ऑप्शन ऐतिहासिक स्थळे दाखवून. वारसा मूल्य पण जोपासता येतं, सांस्कृतिक मूल्य पण जोपासता येतं आणि सौंदर्यात्मक, वरीलपैकी सगळे मूल्य यामधून जोपासता येतात. डी ऑप्शन राईट आहे. केवळ एकच मूल्य नाही, तर वरीलपैकी जे 3 सांगितले आहेत ते तीनही मूल्य यामधून जोपासले जातात. अध्यापनाचे उद्दिष्ट म्हणजे डॅश डॅश विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल, अभ्यासक्रम ध्येयावर आधारित पाठ्यघटकानुरूप लिहिलेले विधान, ध्येयाप्रत नेणारी लहान लहान टप्पे, वरीलपैकी सर्व. अध्यापनाची उद्दिष्ट कोणते आहेत? अध्यापनाची उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल हे देखील मुख्य उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रम ध्येयावर आधारित पाठ्यघटकांनुसार लिहिलेले विधाने हे पण राईट आहे. आणि ध्येयप्रत नेणारे लहान लहान टप्पे, म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन हे राईट आहेत. त्याच्यामुळे ड हे बरोबर आहे, राईट आहे. ठीक आहे. क्वेश्चन, गणित विषयातील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? पृथक्करण पद्धती, अवगामी पद्धती,
उद्गामी पद्धती, स्वयंशोधन पद्धती. हम्म. हा, अवगामी पद्धती. उद्गामी नाही ना. सूत्रांची तपासणी सांगितली ना. हम्म. म्हणजे अवगामी पहिल्यांदा सूत्र म्हणजेच काय, नियम. हम्म. त्याच्यामुळे बी ऑप्शन राईट आहे. हे पहा, उद्गामी म्हणजे काय, तर उदाहरणाकडून नियमाकडे. म्हणजे पहिल्यांदा उदाहरण सांगायचं. उद आणि उदाहरण लक्षात ठेवा. हम्म. अवगामी म्हणजे काय, नियम पहिल्यांदा सांगायचे, नंतर त्यावर आधारित उदाहरण द्यायचं. हो ना. हम्म. त्याच्यानंतर पृथक्करण पद्धती म्हणजेच काय, की पृथक्करण म्हणजे भागशः शिकवायचं छोट्या छोट्या भागांमध्ये. आणि स्वयंशोधन पद्धती तर माहिती आहे, स्वतः केलेलं अध्ययन. तर त्यामुळे इथं सूत्रांची तपासणी करण्यासाठी अवगामी पद्धती ही उपयुक्त ठरते. जे काही नियम असतात सूत्रांमध्ये, त्यामुळे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतात. टाइम आहे का? झालाय वाटतं. नेक्स्ट सेशन कोणाचं आहे? नाही आले तोपर्यंत आपण एकच मिनिट. शेअर करते मी दुसरे डॉक्युमेंट. बघा, आता खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती 26 गुण पडले? व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघूयात. जोपर्यंत तुमचे जो काही नेक्स्ट लेक्चर आलेच वाटतं. ठीक आहे, आपलं होणारही नाही आता कम्प्लीट. पुढच्या सेशन मध्ये आपण घेऊयात. कारण यामध्ये पण मी जवळजवळ 30 क्वेश्चन काढलेले आहेत, ते नाही कम्प्लीट होणार. मला असं वाटत होतं निदान 50 क्वेश्चन तरी आपले कम्प्लीट होतील यामध्ये. तर याचा आन्सर सांगा. जेव्हा पुढचा नेक्स्ट सेशन असेल तर तेव्हा आपण पुढे घेऊयात. तर खालील अध्यापनाची कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आधारित आहे? संश्लेषण पद्धती, पृथक्करण पद्धती, स्वयंशोधन पद्धती की व्याख्यान पद्धती? प्रश्न पद्धतीवर आधारित आहे. सी नाही येणार, बी ऑप्शन इथं राईट आहे. पृथक्करण पद्धती. ठीक आहे. बर, काही हरकत नाही, चुकू द्या. फक्त एक्झाम मध्ये चुकू देऊ नका.